पंचतन्मात्रा ही जेवढी जास्तीत जास्त सूक्ष्म होती तेवढी आपल्या हातून होणारी जी ओंकार साधना आहे त्याचं जे ध्येय आणि उद्दिष्ट दादांनी ठेवलेलं आहे विश्वशांतीचं आणि संपूर्ण जग हे ईश्वरमय भाव तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. आता बघा इथे आपण हॉलमध्ये जमले आहोत. खूप मोठ्या संख्येने आपण इथे आहोत उपस्थित नाही. तर जेवढी काही संख्या आहे म्हणजे ह्या कार्याला आवश्यक आहे किंवा हे विषय जाणून घेऊन त्या पद्धतीने इतरांपर्यंत आपण जेव्हा हे सर्व पोहोचवणार आहोत त्यातूनच दादांना जे काही म्हणायचं आहे किंवा दादांना जी काही अवस्था पुढच्या देऊन ही जी काही विकसित अवस्था पुढे न्यायची आहे आपली सर्वांची ते कार्य होणार आणि त्याच्यासाठीच हा ज्ञानग्रहणाचा प्रयत्न. आपण सगळे शब्द ऐकतोय पंचतन्मात्र पंचप्राणकोश सगळी स्थानांचा अभ्यास करतोय गणेश मंडळाचा. पण त्या अभ्यासातून जेव्हा आपली क्रिया त्या पद्धतीने होईल त्या मार्गातून आपण त्या ज्ञानाने जसं जसं पुढे जाऊ जेव्हा आपल्याला ते सर्व समजेल त्यातून तो विकास त्या पद्धतीने होणार. अर्थात करून घेणारे ते आहेच पण जेव्हा आपले प्रयत्न त्या पद्धतीने पुढे सुरू राहते आज आपण करतोय उद्या पुढची पिढी इथे बसलेली आहे ती ते नेणार आहे त्याच्यातून पुढची पिढी तयार होणार आहे आणि ती 100% यातून जाणार आहे. तर हा जो प्रयत्न आहे तो ज्ञानाचा म्हणून हा विषय पण असाच दिलेला आहे की तू ब्रह्मांडाला व्यापून टाकणार. त्याच्यामध्ये इतकं ज्ञान भरलेलं आहे की हे 2 तासामध्ये 1 दिवसामध्ये असं थोडं थोडं प्रमाणातच आपण ते ग्रहण करू शकणार कारण विषय खूप व्याप्ती मोठी आहे. आता आपण जी साधना करतोय 35 मिनिटाची तिच्यामध्ये जे जे अंतर्भूत आहे ते थोडंसं दादांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे लिहून दिलेलं आहे आपल्याला ज्ञानाचा भाग त्याचं मी वाचन करते. दादांनी जी साधना आपण भक्त भाविकांस प्रदान केली ती त्यांनी स्वतः केलेली असली तरी सर्वसामान्य भक्त भाविकांच्या माध्यमांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यांची माध्यमं तयार करून त्यांच्या विकासाचा मनोमय अभ्यास करून नंतरच त्यांना प्रदान केली. मानवी विकासाचा मानवी धर्माचा व मानवी कल्याणाचा परिपूर्णतेने विचार केला आहे. जीवाचा शिव होण्याच्या सर्व प्रक्रिया व सर्व स्थित्यंतरे ह्या साधने अंतर्भूत आहेत. शरीरातील श्वसन पचन रुद्राभिसरण या 3 क्रियांचा या साधने परिपूर्ण विचार केला आहे. या 3 क्रियांना ओंकाराची जोड देऊन मानवी जीवन ईश्वरमय करण्याची किमया या सिद्ध साधनेतून दादांनी त्यांच्या भक्तांना प्राप्त करून दिली. या साधनेची सुरुवात दादांनी मंगलाचरणाने केली. मंगलाचरण म्हणजे ईश्वराची स्तुती. ही स्तुती करता करता कोशांची शुद्धता होत ते ईश्वरमय होतात. त्यावेळी आपल्या हातून मंगल आचरण होते. मंगलाचरणाचे हे महत्त्व. जेव्हा मानवाची पंचमहाभूते पंचप्राणकोश पंचतन्मात्रे व आत्मा अशी 16 तत्वे निसर्गाच्या पंचमहाभूत तत्वातून प्रवास करतात तेव्हा 16 गुणिले 5 अशी 80 तत्वे उत्पन्न होतात. त्यामध्ये बुद्धी मन चित्त व अहंकार या 4 तत्वांचा समावेश होतो. त्यावेळी 84 लक्ष योनी सिद्ध होतात. प्रत्येक कोशाला योग्य तो श्लोक देऊन ही प्रत्येकी 16 तत्वे
ईश्वरमय करण्याचे कार्य दादांनी मंगलाचरणातून केले आहे. त्याचा आस्थेने विचार होणे आवश्यक आहे. त्यातला पहिला श्लोक आहे ओंकाराची स्तुती. आम्ही सजयती सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकजस्मरणम इथून सुरुवात करत पुढे जातो. यात आहे श्री गणेशाची ओंकाराची स्तुती. ही सगळी शक्ती आपण ज्यावेळी धारण म्हणजे आवाहन करतो शक्तीचं, ते आवाहन आपल्या ब्रह्मरंध्रावर करतो सगळं. ही सुरुवात आहे. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणून ज्यावेळी साधनेला बसतो, द कॉलिंग ऑफ द एनर्जी इज लोकेटेड ओव्हर हिअर, ब्रह्मरंध्रावर. आनंदमय कोशाचा गुलाबी रंग, गणेशाचे जे मुख आहे ते गुलाबी रंगाचे आहे. आनंदमय कोशाचा गुलाबी रंग त्याच्या मुखमंडलातून परावर्तित होत असतो. ओंकार साधने येणारी दृश्यादृश्य विघ्ने सहज दूर होतात. आनंदमय कोशामध्येच दादांनी सरस्वतीची स्थापना करून दिली. सरस्वतीचे स्तवन आपण या श्लोकामधून म्हणत असतो. या पुंदेन तुषार हार धवला, हा तो श्लोक आहे. ओंकाराचा नाद त्या विणेतून प्रसवतो. हाच नाद साधकाला त्या सरस्वतीचे वरदान आहे. बुद्धीचे मालिन्य दूर करणाऱ्या सरस्वतीला प्राप्त करणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. ओंकाराचा नाद हा उत्पत्ती स्थिती लय या 3 अवस्थांनी परिपूर्ण आहे. साधकाच्या जिभेचा अन्नमय कोशाशी संबंध जो आहे तो सहजपणे दूर होऊन त्या जिभेचे स्थित्यंतर रसनेत होते. वाणीला नारायणाचा रस प्राप्त होतो. आता पूर्ण श्लोक न म्हणता त्या श्लोकातून आपल्याला काय ज्ञान दिले आहे त्यांनी, त्याचंच आपण थोडंसं ग्रहण करूया ते ज्ञान. पुढचा श्लोक आहे मुकम करोती वाचाला. हा श्लोक मनोमय कोशाचे स्थित्यंतर होण्यासाठी दादांनी निवडला आहे. मुक्कम याचा अर्थ मुकर होणे, योग्य ते बोलता न येणारा असा. आपण गुरुमार्गाकडे येण्यापूर्वी आपली जी स्थिती होती तिचं हे वर्णन आहे. आपल्या बोलण्यात कधीही समतोल नव्हता, पण सद्गुरु कृपेने आपण वाचाळ झालो. कारण याच कंठातून आता ओंकाराचा व श्री सद्गुरु नामस्मरणाचा ध्वनी म्हटल्याने काया वाचा आणि मनाचे एकरूपत्व होऊन बोलण्यातला समतोल आपणास साधता आला. गुरु भेटता क्षणीच प्रपंच आणि परमार्थ या दोहोंचाही समान लाभ होऊन संकटांचा पर्वत पार करून जाण्याची शक्ती आपणास प्राप्त झाली. हे ज्यांच्या कृपेने प्राप्त झाले त्या परम आनंद देणाऱ्या व आनंदमय असलेल्या माधवाला श्री गुरूंना मी वंदन करतो. यानंतरचा श्लोक विज्ञानमय कोशाशी स्थित केलेला आहे. तो आहे नारायणम नमस्कृत्यम नरम चैव नरोत्तम. जीवनातील महाभारताचे वाचन चिंतन व मनन करतो त्यावेळी आपल्यातील गुणदोषांची तसेच सृष्ट दुष्ट प्रवृत्तींची जाणीव होऊन आपल्यातील अहमपणाचा लय होऊ शकतो. गुरुमार्गात स्वाध्यायाला फार महत्त्व आहे. स्वतःचा अहम हेतुपूर्वक कमी करणे व इतरांच्या अहमचा आदरपूर्वक स्वीकार करून त्यांच्या गुणांना प्रकाशात आणणे ही स्वाध्यायाची प्रक्रिया आहे. ज्ञानाचे विज्ञानास स्थित्यंतर होण्याची प्रक्रिया या श्लोकात आहे. पुढचा श्लोक आहे वसुदेवम सुतम देव. अन्नमय कोशामध्ये हा स्थित केला. वसुदेव आणि देवकी ही मानवी सत्प्रवृत्तीची प्रतीके आहे. या श्लोकाला अन्नमय कोशाला हा श्लोक ईश्वरमय करतो व स्वाधकाची प्रगती करतो. अशा रीतीने हे 4 कोश ईश्वरमय झाल्यावर प्राणमय कोशात म्हणजेच साधकाच्या हृदयात स्वतः सद्गुरु स्थानापन्न झालेले आहे. म्हणून आपण पुढे म्हणतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा
श्लोक दादांनी आपल्या साधने प्राणमय कोशामध्ये स्थित करण्याचे कारण असे की त्यावेळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तीन तत्वे परब्रह्म स्वरूपात साक्षात होतात. पुढे साधनेमध्ये मंगलाचरणाच्या शेवटी जो जयघोष आहे तो सुद्धा अर्थपूर्ण आहे. यामध्ये श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्था इथपासून ते श्री गुरुदेव दत्त इथपर्यंत जो जयघोष केलेला आहे त्यामध्ये विठ्ठल व पांडुरंग ही एकाच देवाची विरोधाभास निर्माण करणारी दोन नावे आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची आहे. काळा रंग हा प्रखर शक्तीचे द्योतक आहे. शिवलिंग हेही काळ्या रंगाचे असते. यामधून लयतत्वाची प्रखर शक्ती परावर्तित होते. या प्रकाशाची जाणीव होताच विठ्ठल हा प्रकाशमान धवल असा पांडुरंग भासू. साधनेच्या वेळी देह जरी पृथ्वी तलावर स्थित असतो तरी आत्मा परलोकामध्ये साधनेमध्ये मग्न असतो. अशा वेळी साधनेतील ध्वनी लहरी प्रकाश ही अवस्था सूक्ष्म देहातील कोशांना जाणवत असते. या प्रकाशाच्या जाणीवेतून आत्मा श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ असा जयघोष करतो. मागं मी म्हटलं तसं तेजतत्वाची मोठ्या प्रमाणाने आपल्याला वापर करायचा आहे. ध्वनी लहरी प्रकाश हे जे सिच्युएशन होतं त्याच्यामुळे असा प्रकाश तयार होतो जो आपल्याला दिसत नाही. आपल्या देहाला ती सवय नाही. आपल्या देहाला कसली सवय आहे? हा बाहेरचा प्रकाश स्वीकारायची सवय आहे. जो मुळात प्रकाश निर्माण होतो त्यामुळे शरीरामध्ये चेंजेस निर्माण होतात. जो हा प्रकाश शब्दाद्वारे निर्माण होतो. शब्दाच्या लहरी होऊन पुन्हा शब्द होऊन पुन्हा कानावर पडून त्या आतमध्ये गेल्यावर तो प्रकाश निर्माण होतो. तो प्रकाश आपण ज्यावेळी धारण करतो त्यावेळेला तेजतत्वामुळे आपल्या देहात विकासाची वाटचाल चालू होते. तेज इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्टिंग दिस एनर्जी इनटू फिजिकल चेंजेस. श्री गुरूंना शरण गेल्यावर विमोचने व दीक्षांत परत्वे गुरु आपले माध्यम घडविला व पुढील विकासासाठी आपल्याला साधना देतात. ही साधना करीत असताना लहरी रूपाने प्रकाशाची म्हणजे श्री पांडुरंगाची प्राप्ती होते. पण वरील अवस्थाही प्राप्त होऊन इतरांची सेवा करण्याची वृत्ती व शक्ती साधकाला प्राप्त होते. हरी म्हणजे ओंकाराच्या लहरी होय. ज्यावेळी पार्वतीपती हर हर महादेव असा जयघोष सादर करतो त्यावेळी महादेवाच्या पुरुष तत्वाला पार्वतीची म्हणजेच प्रकृती तत्वाची जोड प्राप्त होते व साधकाला लय तत्वाची पूर्णत्वाने प्राप्ती होते. पार्वतीपते हर हर महादेव या जय जयकारानंतर साधक सीताकांत स्मरण जय जय राम असा जयघोष करतो. यातील राम ही देवता नसून त्या शब्दातील र हे अक्षर प्रकाशाचे द्योतक आहे. ओंकार साधनेतील ध्वनी लहरी प्रकाश ही अवस्था म्हणजेच राम होय. इतर ठिकाणी साधना सांगताना कशी सांगितले तुम्ही एका ठिकाणी बसा, मग तुमचं मन एकाग्र करा, हे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही बघा कुठल्याही मेडिटेशनचा क्लास तुम्ही घेणार त्यावेळी हे तुम्ही गप्प बसायचं आणि आपण साधना करायची असं म्हणतो. आपण बघितल्याप्रमाणे इथं आकाश तत्वात सगळ्यात जास्त शक्ती आहे. आकाश तत्व याचं कनेक्शन आपल्या शब्दाशी आहे. मग आपण क्रिएट करताना काय क्रिएट करतो? आपल्या वाचेतून त्यात ते आकाश तत्वाचं क्रिएशन करतो, शक्ती निर्माण करतो. त्या शक्तीला तेजस्वरूप देऊन त्याचा प्रकाश निर्माण करतो. तो प्रकाश आपण धारण करतो, आपल्या देहात धारण करतो, कोशांचा विकास करतो, पुढे तन्मात्रात जाऊन विकास करून जे घेऊन जाणार आहे आपण त्याची तयारी करतो. प्लस जे इथे आपण वापरणार आहोत त्याचीही तयारी करतो. प्लस जे आपण इतरांना देणार आहोत त्याचीही तयारी करतो.
या 3 गोष्टी आपण एका साधनेतून निर्माण करतो. काय वापरून? तर आपलं स्वरयंत्र वापरून आपण शुद्ध प्रकारे स्वर निर्माण करून शक्ती एवढी प्रबळ निर्माण करतो जी निसर्गात आहे तीच, वेगळी काही नाही. दादांनी आपले गुरु श्री साईनाथ महाराज यांचा जय जयकार केला आहे. विश्वशांती आणि मानवता धर्माच्या संस्थापनेची ज्यांनी त्यांना प्रेरणा दिली आणि शक्तिपीठ स्थापनेवेळी ज्यांनी परिपूर्ण मार्गदर्शन केले त्या आपणा भक्तांच्या परमगुरूबद्दल या जयघोषातून कृतज्ञता व्यक्त झाली आहे. साधनेतून निर्माण होणारा हिरण्य गर्भाचा प्रकाश आपणास सदैव आनंद तर देतोच, पण सप्तलोकातील उच्च लोक आपणास प्राप्त करून देतो. सदानंदांचा येळकोट या जयघोषाचा हा अर्थ आहे. साधनेमध्ये जर शब्दब्रह्म अंतर्भूत झाले तर ती साधना साधकाला तसेच साधकाच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला लाभदायक ठरते. म्हणूनच शब्दब्रह्माचे स्वामी श्री पंत महाराज यांचा जय जयकार करून त्यांना आवाहन केले आहे. दादाने देहत्याग केल्यानंतर भक्तांनी प्रेमपूर्वक व कृतज्ञतापूर्वक श्री सद्गुरू दादांचा जय जयकार जयघोषात अंतर्भूत केला आहे. मानवी जीवन ईश्वरमय करण्याची किमया असलेली ही साधना त्यांनी आपणा सर्वांना दिली, त्याबद्दलची कृतज्ञता या जयघोषातून व्यक्त झाली आहे. कृतज्ञता व कृतार्थता ही यातून व्यक्त झालेली आहे. मंगलाचरणानंतर श्री शक्तिपीठ प्रार्थनेचा समावेश दादांनी साधनेमध्ये केला आहे. कोणत्याही साधनेला संकल्प असावा. श्री शक्तिपीठ प्रार्थना म्हणजे दादांनी ओंकार साधनेला दिलेला पसायदानी संकल्प आहे. शक्तिपीठातील शक्तीला दादांनी जाणून बुजून ओंकार ध्वनीची सवय लावली आहे, कारण ध्वनीला धर्म नसतो. याच कारणामुळे कोणत्याही धर्माची व्यक्ती शक्तिपीठाची सेवा करू शकते. श्रद्धायुक्त अंतःकरणाने व्याकुळतेने ही प्रार्थना म्हटली असता या प्रार्थनेच्या स्पंदाद्वारे शक्तिपीठातील गुरुशक्ती विश्व कल्याणार्थ प्रवाहित होण्यास सुरुवात होते. साधने परत्वे हा गुरुभक्त ज्यावेळी आपल्या आचार विचार उच्चारा परत्वे स्वतःमध्ये स्थित्यंतर करून घेतो त्यावेळी त्याची 19 माध्यमे गुरुमय होतात व स्वतःची ओळख गुरुभक्त अशी करून देतात. पुढील जन्मांची तरतूद या पसायदानी संस्कारातून प्राप्त होते. शक्तिपीठ स्थापनेच्या वेळी श्री साईनाथ महाराजांनी दादांना सांगितले, तू पिंड आणि मी ब्रह्मांड असे दोघे मिळून शक्तिपीठाची स्थापना करूया. श्री गुरूंनी जगत कल्याणासाठी स्थापन केलेल्या शक्तिपीठाची कृतज्ञतापूर्वक जाणीव झाल्यानंतर हाच गुरुभक्त आपल्या गुरूंना व परमगुरूंना श्री शक्तिपीठाची सेवा करण्याचे अभिवचन देतो. हे अभिवचन तंतोतंत पाळण्याचे कर्तव्य प्रत्येक साधकाने पार पाडले पाहिजे, तरच या प्रार्थनेतील ब्रह्मस्वरूपाचे व गुरुशक्तीचे विशुद्ध स्पंद आपणास जाणवतील. त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा भक्ती निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा कायावाच्या मनाने करू. शक्तिपीठाची सेवा या शब्दात 2 अर्थ अभिप्रेत आहेत. पहिला अर्थ शक्तिपीठाची आराधना. आराधना म्हणजे आराधना केवळ दादांनी आपल्यास दिलेल्या ओंकार साधनेद्वारे अनुष्ठानाद्वारे व आरती साधने परत्वे घडू शकते. सामूहिक ओंकार साधनेतून ज्यावेळी प्रत्येक साधकाच्या ब्रह्मरंध्रावर एक्टोप्लाझमचे स्तंभ निर्माण होतात त्यावेळी त्या प्रत्येक स्तंभातून असंख्य आत्मे मुक्त होत असतात.
साधकाच्या आतून ही सेवा त्याच्या नकळत घडत असते. शक्तिपीठातून निर्माण झालेली गुरुशक्ती साधकाच्या माध्यमातून इतरे जनांचे दुःख कष्ट निवारण करते. हा मूळ हेतू आहे आपल्या साधनेचा की एक्टोप्लाझम निर्माण. मला वाटतं मी 12वीत होतो त्यावेळेला, ज्यावेळी ही प्रक्रिया सुरू झाली त्याची की एक्टोप्लाझम निर्माण करण्याची. आता सायन्सचा विद्यार्थी मी आणि एक्टोप्लाझम सेल ज्यावेळी आपण डिवाइड करतो त्यावेळी सायटोप्लाझम जे सेलमध्ये जो भाग आहे हा घन द्रव स्वरूपाचा घन भाग आहे. आता द्रव स्वरूपाचा घन भाग हा शरीराच्या पोषणार्थ आपण शरीराची धारणा करून ठेवण्याकरता असतो. तो पृथ्वीशी निगडीत असतो आणि जड असतो. त्याला बाहेर काढणं म्हणजे जवळजवळ सेलला मारणं अशी अवस्था आहे. तर ज्यावेळी असं सांगितलं आम्हाला की एक्टोप्लाझम काढायचं आहे बाहेर, आणि नेहमी काय असायचं की सांगायचे डोळे मिटून साधना करा. पण ही प्रक्रिया चालू असताना दादा म्हणाले तुम्ही डोळे उघडून साधना करायची. आम्ही मुलं आधी साधना करत असताना कधीच डोळे मिटायचे नाही. हा काय करतो तो काय करतो हे बघण्याकरता आम्ही नॅचरल असायचं ते. मग ज्यावेळी हे सांगितलं की डोळे उघडून साधना करा, अरे ओम म्हणेपर्यंत डोळे निघून बंद करायचे. हे ऍक्च्युली डोळ्याच्या पापण्यावर एवढं जडत्व यायचं की डोळे बंद करायचे. एक्टोप्लाझम हे डोळ्याद्वारे बाहेर काढायचं. डोळ्याद्वारे बाहेर काढायचं म्हणजे काय, हे डोळे आपल्या हे तेजतत्वाचं स्थान आहे. तेजतत्वातून घन स्वरूपाचे द्रव भाग असतो शरीरामध्ये, तो बाहेर काढायचा आणि ते बाहेर काढल्यानंतर त्याच्यात गुरुशक्तीचं धारण करायचं. म्हणजे सेलमध्ये अवकाश झाला, पाणी काढलं त्याच्यातलं की सेलमध्ये अवकाश झाला आणि शक्ती स्वरूप ते सेलमध्ये ते गुरुशक्तीची धारण करायचं. एक्टोप्लाझमचा असा स्तंभ निर्माण होतो डोक्यावर. स्तंभ निर्माण झाल्यावर त्यावेळेला असंख्य जीवजीवात्मे त्याच्याद्वारे शक्ती घेऊन पुढे जात असतात. हा विकास आपला साधनेद्वारे बसल्यानंतर सहजरित्या होतो. अनेक काय तिथे ते कराडचं सेमिनार होतं वाटतं, ज्यावेळी त्यांना सगळ्यांना बसवलं आणि कोणालाच बसवत नव्हतं, सगळेजण असे पाय हलवत होते कारण एवढं जड व्हायचं शरीर. असंख्य आत्मे म्हणायला दादा की असा एक पाईप जसा निर्माण होतो, जसा स्रोत निर्माण होतो एक्टोप्लाझमचा आणि त्याच्याद्वारे असंख्य आत्मे तुमच्या डोक्यावर असतात, ते वरती जाऊन त्यांना मुक्ती मिळते. तुम्ही सांगा मला, एवढं कार्य तुमच्याकडून करून घेताय, तुम्हाला माहिती तरी आहे ते नाही माहिती. म्हटलं आपण गप्पपणाने बसून ती साधना करायची, काय होतं 1000 वेळा आपलं असं होतं की आपलं मन लागत नाही म्हणतो आपण. असं नसतं. इट इज अ स्लो प्रोसेस. हळूहळू चेंजेस होतात. आज आपण साधनेला बसलो आणि उद्या असा विचार केला की ही माझी अवस्था व्हायला पाहिजे, असं कधीही होणार नाही. कारण शरीरात ते धारण होऊन एक्टोप्लाझम तुमचं बाहेर काढून गुरुशक्तीची धारणा शरीरामध्ये करून नंतर तुमच्याच माध्यमाचा वापर त्यांनाच करायचा आहे. सो एक्टोप्लाझम म्हणजे माझा प्रश्न दीपक दादांना त्यावेळी होता, तुम्ही हे जे करताय त्याच्यामुळे सेल जगणार कसं. कारण एंडोप्लाझम हा जो भाग आहे हा अतिशय पातळ असतो. एक्टोप्लाझम हा घन स्वरूपात असतो. ते म्हणाले तू बस आणि बघ. त्याची ते एक्टोप्लाझम बाहेर काढून तुमच्या शरीरामध्ये गुरुशक्तीची धारणा करतात. ज्या आपल्या गुरुंनी जगत कल्याणासाठी शक्तिपीठाची स्थापना करून दिली, त्यांनीच अनेक भक्त भाविकांचे विमोचनादी विधी करून व त्यांना दीक्षा देऊन त्यांची उत्तम माध्यमे बनवली, त्यांचे जन्मकारण उदित केले. अशा या स्थित्यंतरानंतर आपल्या प्राप्त जीवनातील कर्तव्याची जाणीव होणे हे क्रमप्राप्त असले तरी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी गुरुकृपाशीर्वादाची आत्यंतिक गरज असते. मानवाला सुखाची प्राप्ती झाली तरी त्या सुखातील समाधान व त्या परत्वे शांती ही प्राप्त होत नाही. कारण बहुतांशी मानवामध्ये उत्पत्ती व स्थिती हीच
जगत असतात. या मानवामध्ये लय तत्वाची कमतरता असते. म्हणूनच सुख प्राप्त झाले तरी त्या सुखातील समाधान व शांती न मिळाल्यामुळे हे सर्व अशांत असतात. ज्यावेळी साधक प्रार्थनेतून जगतात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ व्हावा अशी याचना करतो, त्यावेळी शक्तिपीठातल्या गुरुशक्तीतून लयतत्व गुरुकृपाशीर्वादात परतले स्त्रवू लागते. लयतत्वाची कमतरता भरून झाली की आपोआपच शांती आणि समाधानाची प्राप्ती होते. शक्तिपीठ प्रार्थनेचा हा दिव्य संकल्प जर प्रत्येक साधकाने जीवनात साकार केला तर मानवता धर्माची व विश्वशांतीची संस्थापना करणारी ईश्वर भक्तांची मांदी आली या जगतात नांदू लागेल. ओंकार साधनेची जी रचना केली आहे त्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेण्यासारखी आहे. दादांनी नाथांच्या प्रणव साधनेचे योग्य स्थित्यंतर करून ती प्रापंचिकांच्या उद्धारासाठी सिद्ध केली. त्यामुळे सर्वप्रथम मंगलाचरणाद्वारे 5 कोशांची शुद्धता व नंतर शक्तिपीठ प्रार्थनेद्वारे नाथांची शक्ती अखिल विश्वात प्रवाहित करण्याचा एक आगळा वेगळा संकल्प साधनेत अंतर्भूत केला. यानंतर त्यांनी साधनेत मारुती स्तोत्र अंतर्भूत केले. ओंकार साधना साधकाला बहिर्मुख उपासनेकडून अंतर्मुख उपासनेकडे नेते. मारुती हे सेवक वृत्तीचे, श्रद्धा, भक्तीचे आणि प्रचंड सामर्थ्याचे प्रतीक आहे. हे सर्व गुण साधकामध्ये धारण व्हावे म्हणून मारुती स्तोत्र दादांनी आपल्या साधनेत अंतर्भूत केले आहे. मारुती हे जरी वायुतत्व प्रधान दैवत आहे तरी तेज, आकाश, पृथ्वी, आग ही तत्वेही या दैवतामध्ये प्रकर्षाने दिसून येतात. अणुपासून ब्रह्मांड एवढा होण्यासाठी आकाश तत्वाचे प्राधान्य लागते. तसेच सूर्यबिंब ग्रासण्यासाठी तेज तत्वाची प्रकाशाने गरज भासते. अशा या 5 तत्वांची संतुलन धारणा साधनेपूर्वीच्या मारुती स्तोत्र पठणाने होते. श्रेष्ठ मारुतीची भक्ती साधकामध्ये धारण व्हावी म्हणूनच दादांनी मारुती स्तोत्राची योजना त्यांच्या ओंकार साधनेमध्ये केली आहे. साधनेत सुद्धा साधकावर वातावरणातील प्रतिकूलतेचा मारा होऊन साधकाला बाधा येण्याची शक्यता असते. यावेळी मारुती स्तोत्राचा उच्चार प्रतिकूलतेपासून साधकाचे रक्षण करतो व त्याला साधनेतील अनुकूलतेची प्राप्ती करून देतो. मारुती स्तोत्र हे स्वतः दादांनी वडिलांच्या आज्ञेवरून वयाच्या 8व्या वर्षापासून म्हणण्यास प्रारंभ करून 12 वर्षे या स्तोत्राचे पठण करून ते सिद्ध केले आहे. मारुती हा स्वतः ओंकार स्वरूप आहे. त्याची शेपटी ही ओंकाराची अर्धी मात्रा आहे. मारुती हा पंचप्राणांना चैतन्यमय करतो. अशा 5ही तत्वांनी तो आपल्या 19 माध्यमांना जागृत करतो. मारुती स्तोत्र पठणाने ज्यावेळी लय तत्वाची प्राप्ती होते त्यावेळी समाधान ही अवस्था साधकाला प्राप्त होते. हे चैतन्यमय वायू तत्व लहरी रूपाने आनंदमय कोशाकडे प्रवाहित होते. त्यावेळी साधकाचा विकास होण्यास सुरुवात होते. ओंकार साधना करताना सुद्धा अनुकूल व प्रतिकूल वलये साधकाकडे प्रवाहित होतात. मारुती स्तोत्र पठणाने प्रतिकूल वलयांचा नाश होऊन अनुकूल वलयांच्या सानिध्यात साधकाला गुरु सूर्याचा प्रकाश पूर्णपणे धारण करता येतो. श्री रामदास स्वामी यांनी रचिलेले हे मारुती स्तोत्र दादांनी वयाच्या 8व्या वर्षापासून दररोज 12 वर्षापर्यंत पठण करून सिद्ध केले. आयुष्यभर त्यांनी या स्तोत्राचे पठण केले. ओंकार साधनेच्या आधी साधनेत मारुती स्तोत्राचा अंतर्भाव करून दादांनी साधकांना प्रथम नाथांच्या महादेवतेला कवच कुंडलधारी भैरवाला मारुतीला प्रसन्न करून त्याचा आशीर्वाद धारण करून मग श्रीनाथांच्या प्रणव मंदिरात प्रवेश करण्याची मुभा दिली आहे.
मंगलाचरणापासून ते मारुती स्तोत्रापर्यंतचा दादांचा ओंकार साधनेतील प्रवास दिसताना लहान असला तरी परिणामी महान आहे. श्री रामदास स्वामींनी भीमरूपी स्तोत्र श्रीरामाच्या आज्ञेने लिहिलेले आहे. शक्तिपीठ स्थापनेची 3 वर्ष पूर्ण झाल्यावर परमपूज्य साईबाबांची आज्ञा अशी झाली, हे नुसते स्तोत्र नसून त्या जीवाचे शास्त्र, शस्त्र व अस्त्र आहे. ते तू सर्वांना दीक्षा म्हणून सांग. आजपर्यंत आपण ओंकार साधना करीत आलो, पण वाणीची सिद्धता झाल्याशिवाय त्याचे फल स्वतःला व इतरांना मिळत नाही. या स्तोत्रात मूळ जे बीज आहे ते वायू आहे. म्हणून या स्तोत्राचा समावेश नित्य साधनेत करण्याची आज्ञा चैत्र प्रतिपदेला झाली. नित्य नियमाने श्री भीमरूपी स्तोत्र पठण झाल्यास त्याचा लाभ दैहिक व आत्मिक विकास होण्यास निश्चितच होईल असा दृढ विश्वास आहे. वाणी माध्यम सिद्ध करण्यासाठी किंबहुना नाथांच्या प्रणव साधनेची परिपूर्णता करण्यासाठी दादांनी मारुती स्तोत्र साधनेमध्ये अंतर्भूत केले हे निश्चित. साधनेमध्ये मारुती स्तोत्राचे पठण झाल्यावर नाथांच्या प्रणव साधनेला आरंभ होतो. ओंकाराचा उच्चार आणि न्यास असे 2 भाग दादांनी या साधनेत अंतर्भूत केले आहेत. ओंकाराची अ, म आणि अर्धी मात्रा अशी अंगे करून दादांनी अखंड ओंकाराला विभक्त केले. 12 अंगे म्हणजेच उच्चार मध्यलय, स्वर ताललय, उच्चार, आचार विचार आणि सूरनाद निनाद. एखादी जे शक्ती जेव्हा निराकार असते तेव्हा ती अत्यंत प्रखर व तप्त असते, पण तीच शक्ती जर सगुण आकारात बद्ध झाली तर तिची व्याप्ती त्या आकारामध्ये बद्ध होऊन ती सौम्य होते. म्हणूनच ओंकाराच्या अतत्वात दादांनी श्री नृसिंह सरस्वती यांची प्रतिष्ठापना केली. उ तत्वात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आणि म तत्वात 32 शिराळा येथील श्री गोरक्षनाथ यांची प्रतिष्ठापना केली. ओंकार साधना सिद्ध करून सोप्या पद्धतीने ती प्रापंचिकांना प्रदान करण्याचे कार्य दादांनी अशासाठी केले की त्यांना 2500 वर्षापूर्वीची नाथांची शक्ती एकत्रित करून विश्व कल्याणासाठी तिचे शक्तिपीठ स्थापन करायचे होते. शक्तीला धर्म, जातपात इत्यादी काहीही नसते. प्रेम आणि मानवता हाच या शक्तीचा स्थायी भाव असतो. ही शक्ती कार्यान्वित करण्यासाठी धर्मातीत मंत्राची आवश्यकता नसते. म्हणूनच दादांनी नादस्वरूप ओंकार सिद्ध केला. कारण नादाला जातपात, धर्म नसतो. वर कथन केल्याप्रमाणे ओंकार साधनेतील अ व म या 3 अक्षरात दादांनी अनुक्रमे श्री नृसिंह सरस्वती, श्री गणेश, श्री गोरक्षनाथ यांना अधिष्ठित केले. ही आमची पृथ्वी आहे. हे सगळं ब्रह्मांड. नाद हा या ब्रह्मांडात असतो सगळीकडे. तसा तो नाद या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात येतो. त्यावेळी त्या नादाचं स्वरूप स्वरामध्ये होतं, म्हणून ते सप्तस्वर. इथे त्याची डेन्सिटी खूप घन असते, म्हणजे शक्ती खूप प्रबळ असते. जशी ती पृथ्वीकडे यायला लागते त्यावेळी ती रेरिफाय होते. हा नाद जो इथे घन स्वरूपात होता, दादानी त्याला स्वरबद्ध करून आपल्याला पृथ्वी तलावर ह्या शक्तीचा उपयोग इथे केला. म्हणजे हा नाद त्यांना देताना भैरवनाथाने दिला आणि स्वरबद्ध हे केलं ते श्रीपाद श्रीपाद.
जे घनस्वरूपात नाद स्वरूपात होतं ते स्वर स्वरूपात नेऊन शब्दात आपण तो करायचा आहे आणि त्याच्यातून पुन्हा नाद उत्पन्न करून परत तो आपल्याला सृष्टीला द्यायचा आहे. घनस्वरूप स्वर स्वरूपात आणून आपण त्याच्या शब्द स्वरूपात उच्चार करून पुन्हा त्या शब्द स्वरूपात नाद स्वरूपात करून त्याला पुन्हा बसवायचा. म्हणजे आपण घ्यायचा, स्वतःसाठी वापर करायचा, त्याच्यातून शक्ती निर्माण करायची. कसली शक्ती निर्माण करायची? तर ब्रह्मांडाची शक्ती निर्माण करायची. एवढं कार्य या 5 सेकंदाच्या ओंकारातून करायचं आहे. पुढचे 10 सेकंद आपण ते न्यासाद्वारे वापरून करणार आहोत. त्याच्यानंतर शरीरभर पूर्ण वापरून कोशाद्वारे त्याचा शरीराची प्रगती करणार आहोत आणि नंतर ब्रह्मांडासाठी कुठल्या अवस्थेत वापरणार आहोत आपण हे शब्द ब्रह्म आणि स्पर्श ब्रह्म या दोन्ही स्थिती आपल्याकडून आपण इतरांसाठी ते देणार आहोत. आपल्याला काय वाटतं? आम्ही साधना करतो, आम्ही फक्त साधना करतो, आपण काही केंद्रावर येऊन काही करत नाहीये, अनुष्ठानाला येतो तेवढाच आपला उपयोग काहीच नाही, असं नाही. इथे प्रत्येकाचा उपयोग त्यांनी कार्यासाठी करून घेतला आहे, नाहीतर आपण इथे नसतोच. आपला जर उपयोग त्यांना नसता तर आम्ही इथे नसतो. एवढं लक्षात घ्या आणि लक्षपूर्वक ओंकार आणि बाकीची साधना ओमते काका पुरे की आणि वेळ देत आहे थोडासा बंद करू. त्यासाठी जगाला तारक असा मंत्र सिद्ध झाला पाहिजे. तुला लहानपणी जो ओंकार भैरवनाथाने शिकवला आहे ती साधना जगाला पेलवणारी नाही असं बाबा दादाला सांगताय. कारण या आचार विचार आणि मग उच्चार आजचे जग स्वार्थासाठी बापाला सुद्धा बाप म्हणणारे नाही. मग ओंकाराचे पथ्य या लोकांना कसे सांभाळता येईल? तू जो ओंकार शिकवला आहेस ते लय तत्व आहे, म्हणजे नाद. त्यातून नाद सूर स्वर याप्रमाणे साधना सोपी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथमतः ओम हा जो नाद आहे तो शब्दरूप व्हावयास पाहिजे, म्हणजे तो सर्वांना म्हणता येईल. यासाठी संक्रांतीपूर्वी नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी वाडीला जा, कारण हा ओंकार फक्त या स्वामींपाशी आहे. त्याचा जन्म रडण्यासाठी नसून जगाला फसवण्यासाठी आहे. तुझ्याही बाबतीत दत्तप्रभूंनी तुझ्या वडिलांना आशीर्वाद दिला तेव्हा तुझा जन्म झाला. इतकी साम्यता तुझ्या व स्वामींच्या जन्मामध्ये आहे, फक्त काळ वेगळा आहे. हा जो ओंकार त्याच्यापाशी आहे त्याची मागणी तू केलीस तरच तो प्राप्त होईल. नुसते ओम असे म्हणून चालणार नाही व दुसऱ्याला प्राप्त होणेही शक्य नाही. यासाठीच तुला कामकाज बंद ठेवावे असे सांगितले. कारण अधिक प्राप्ती ही संन्यासाला विष आहे व जो ओंकार ते जन्मतः घेऊन आले तो त्यांच्यापासून त्यांच्या कृपेशिवाय प्राप्त होणार नाही. यासाठी अधिक प्राप्तीचा लोभ ठेवला तर ओंकाराऐवजी बोम बोम होईल हे लक्षात घेऊन वाडीला जा. आम्ही सर्व विभूती त्या दिवसाची वाट पाहू. तथास्तु तथास्तु तथास्तु. या जन्मात तू चिरंजीव होशील. आधी भैरवनाथांनी जो नादस्वरूप ओंकार दादांनी सांगितला तो होता नरसिंह सरस्वतीकडे. तो शब्द स्वरूपात होता नरसिंह सरस्वतीकडे. म्हणून सलीम बाबांनी त्यांना सांगितलं की तू नरसिंह सरस्वतीकडे जाऊन तो त्याच्याकडून घे. ज्यावेळेस नरसिंह सरस्वतीने दादांना आपल्या डोळ्यात तो दाखवला त्याची शक्ती एवढी होती की मानवाला पेलण्याएवढी नव्हती. मग नरसिंह सरस्वतीने दादांना विचारलं की मी देईन ओंकार पण तुझ्या भक्तांना पेलवेल का? त्यावेळी दादांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही तो सौम्य करून द्यायचा आहे. तुम्ही तो सौम्य करून माझ्या भक्तांना पेलवेल एवढा करून द्यायचा आहे. तर एक कन्व्हर्जन जे आहे एका शक्ती स्वरूपातून सेम शक्ती सौम्य करून परत त्याच्यातून तिसरी शक्ती जी मूळ शक्ती होती हे निर्माण करायचं, इथे याला सुरुवात झाली.
फतेपूर शिक्रीचे शेख सलीम चिश्ती यांनी दादाला सांगितले, जग हे 360 अंशाचे आहे. त्यासाठी पृथ्वीवर त्याची छोटी प्रतिकृती तयार करायची. मुंबई ते गोवा हे अंतर 360 मैल आहे. ते 360 अंश जमेच धरून त्या 360 मैलाचे 5 भाग करायचे. या 5 केंद्रांना 5 पीर असे संबोधून इहलोकात या 5 पीरांना मुंबई ते गोवा या 5 ठिकाणी अधिष्ठित करायचे. हे 5 पीर साधना सिद्ध करण्यासाठी सहाय्य करते. या 5 विभूतीत परलोकवासी होऊन शेकडो वर्षे झाली आहेत. या विभूती अवतार म्हणून जन्माला आल्या होत्या. त्यांचे जीवन ईश्वरमय झाले. या विभूती ही साधना सांभाळली. या पुण्यात्मांची स्थापना स्वर्गलोकात करते. म्हणजे नकाशामध्ये जे 3 लोक आहेत, इहलोक, परलोक, स्वर्गलोक, यामध्ये अनुक्रमे 5 पीर, 5 विभूती आणि 5 पुण्यात्मे यांची स्थापना होऊन उपासना सुरू होईल. त्यांनी पुढेही असे सांगितले की ओंकारात अ, उ, म अशी 3 अक्षरे असून प्रत्येक अक्षर 3 अंगांनी उपस्थिती, स्थिती आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय युक्त आहे. या 3 अक्षरांच्या 3 प्रदक्षिणा होतील. यामध्ये अ अधिक उ, ओ म्हणजे आपल्याला कोणी हाक मारली की आपण त्याप्रमाणे होकार देतो. त्याप्रमाणे आपल्या आत्म्याने अ अधिक उ, ओ असा होकार दिला व म अधिक अर्धी मात्रा अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे हे सिद्ध झाले की ओंकार साधनेची सिद्धता होईल. ओंकार साधनेत 3 अक्षरे म्हणजे 3 लोक आहेत व जगाच्या उत्पत्ती, स्थिती, लय या 3 अवस्था आहेत. यांचा संबंध उच्चार, मध्य, लय, स्वर, ताल, लय यांच्याशी असून 3 लोक व 3 अवस्था मिळून 6 होते. त्यापैकी 5 विभूती म्हणजे 5 केंद्रे व शिल्लक राहिलेले श्री साईनाथ मिळून ओंकाराची निर्मिती करायची आहे व मग त्याची स्थापना करायची आहे. या निर्मितीस शक्तिपीठ असे म्हणतात. यावेळी स्थळ, काळ, वेळेचे अनुमान अचूक साधले गेले पाहिजे. आपल्याकडे काय आहे हे आपण जाणून घेणं भाग होतं. पूर्वीचं प्रेझेंटेशन मी तसं केलं की आमच्याकडे नेमकं काय आहे, आम्हाला काय काय दिलं आणि आम्हाला काय करायचं आहे त्याचं ते जाणून घेतल्याशिवाय पुढे साधना करणं म्हणजे अभ्यास करून करावी असं मला वाटतं. ओंकार हा अनाहत आहे. अनाहत म्हणजे शब्द ज्यावेळी आपण निर्माण करतो ना, एकाला एक लागल्यावरच शब्द निर्माण होतो. 2 गोष्टी एकमेकाला लागल्यावरच त्याच्यातून शब्द निर्माण होतो. पण ओंकार तसा निर्माण नाही झाला. ओंकाराची निर्मिती या 2 शक्ती एकत्र येऊन ज्यावेळी व्यक्त स्वरूपात यायला लागल्या त्यावेळी निर्माण झाल्या. म्हणजे अनाहत म्हणजे ज्या 2 when 2 substances do not hit on each other, the sound that is produced by pure existence is called as anahat. म्हणजे 2 गोष्टी एकमेकावर लागून ज्यावेळी शब्द न लागता ज्यावेळी शब्द निर्माण होतो त्याला अनाहत म्हणतात. आता लक्षपूर्वक एक गोष्ट ठेवायची आहे की आपल्याला सांगताना आधी 5 अवयव सांगितले होते. स्वरयंत्र, श्वास वगैरे हे निर्माण करताना, जीभ वगैरे निर्माण करताना सांगितले. पण ओंकार करताना ओठ एकमेकाला लागू नये म्हणून सांगितलंय की उष्टा ओंकार दादांना नको आहे. स्वरातून डायरेक्टली, स्वरयंत्रातून डायरेक्टली वायुतत्व वापरून ज्यावेळी आपण ओंकार निर्माण करणार आहोत त्यावेळेला एकमेकाला एक गोष्ट न लागता तो निर्माण होणार आहे. त्याला अनाहत स्वरूप ओंकाराचे म्हणतात. इथे आपण पाहूया आता, कारण गुरुपूजन करूया आणि पुढे कधी असेल त्यावेळी पूर्ण विवेचन करू आपण साधनेबद्दलचं. वेळेअभावी आणि मे बी माझं प्रिपरेशन एवढं चांगलं नव्हतं तुमच्यासाठी, म्हणून वेळ लागला. कारण ह्या गोष्टी आपण गुरुमार्गात आल्यावर म्हणजे इतर ठिकाणी आहे तसं इथे नाही आहे. इथे शास्त्राला धरून, निसर्गाला धरून चमत्कार नाहीये, काहीच नाही. पूर्णपणे विज्ञानाने ज्ञान आहे. आणि हे आपण समजून घेऊन पुढच्याने सांगितल्याशिवाय तसं होणार नाही.
पुढे कधीतरी पूर्ण विवेचन. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आम्ही दोघे कराड आणि इतर उपकेंद्रांचे आणि स्पेशली आमचे होस्ट सांगलीवाले एवढी सुंदर व्यवस्था तुम्ही केली आहे, आम्हाला अपेक्षित नव्हतं असं. याच्याबद्दल पूर्णपणे आभारी आहोत. एकतर आम्हाला ऋणी आहोत कारण मला नाही वाटलं होतं की मला हा चान्स मिळणार आहे. कधीतरी सांगितलं होतं लेखकांनी. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. जीवन अमृत कण
भक्तवा
तू तिरुपती भजन दिंडी भक्ती पताका भजन दिंडी भक्ती पताका भक्त अवघे नाचती भक्त अवघे नाचती चरणी तुझ्या देवी साई चरणी तुझ्या देवी आधार आम्हा अन्य नाही आधार आम्हा अन्य नाही चरणी तुझ्या देवी साई चरणी तुझ्या देवी नाथांचा तू आदिनाथ नाथांचा तू आदिनाथ भक्तांचा तू प्रेमळतात भक्तांचा तू प्रेमळतात ज्ञानियांचा ज्ञानेश्वर ज्ञानियांचा ज्ञानेश्वर फकीर दत्त दिगंबर फकीर दत्त दिगंबर चरणी तुझ्या देवी साई चरणी तुझ्या देवी आधार आम्हा अन्य नाही आधार आम्हा अन्य नाही चरणी तुझ्या देवी साई चरणी तुझ्या देवी दीन पामर जाऊ कुठली दीन पामर जाऊ कुठली कवरणांचा महिमा कवरणांचा महिमा शतकुंडले मौन धरुणी शतकुंडले मौन धरुणी कवडलो तव चरणी साई कवडलो तव चरणी चरणी तुझ्या देवी साई चरणी तुझ्या देवी आधार आम्हा अन्य नाही आधार आम्हा अन्य नाही चरणी तुझ्या देवी साई चरणी तुझ्या देवी साई स्वरूप दत्ता अतिसुता वधूता प्रेमळ गुरुनाथा जनी देवीला माता साई स्वरूप दत्ता अतिसुता वधूता प्रेमळ गुरुनाथा जनी देवीला माता साई स्वरूप दत्ता पवित्र गोदा संत वारे तव चरणा चुंबुनी पवित्र गोदा संत वारे तव चरणा चुंबुनी रवी शशी उदळती चरणी सुमने रवी शशी उदळती चरणी सुमने सप्त स्वर्गावरुणी साई स्वरूप दत्ता अतिसुता वधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी देवीला माता साई स्वरूप दत्ता ध्यान तुझे गोजिरे भोळे कुणाल लागे ठाव ध्यान तुझे गोजिरे भोळे कुणाल लागे ठाव नयन तुझे परी अंतर भेदुनी नयन तुझे परी अंतर भेदुनी घेती हृदयीचा ठाव साई स्वरूप दत्ता अतिसुता वधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी देवीला माता साई स्वरूप दत्ता
साई सुन लो मेरी पुकार, इस दुनिया में तू है साई, इस दुनिया में तू है साई, ले चल मुझे उस पार, मैं अंधा हूँ नजर न कोई, मैं अंधा हूँ नजर न कोई, सुन लो मेरी पुकार, इस दुनिया में साई है सागर, मैं हूँ तरंग, साई है सागर, मैं हूँ तरंग, साई भजन में मैं हूँ अभंग, साई भजन में मैं हूँ अभंग, साई श्रीरंग ने मरा तरंग, साई श्रीरंग ने मरा तरंग, ऐसा है ढंग, ऐसा सत्संग, ऐसा है ढंग, ऐसा सत्संग, दुनिया में तू है साई, दुनिया में तू है साई, ले चल मुझे उस पार, मैं अंधा हूँ नजर न कोई, मैं अंधा हूँ नजर न कोई, सुन लो मेरी पुकार, इस दुनिया में रघुवरा पुरुनियास दर्शनाची, पुरुनियास दर्शनाची, देई चरणी धारा, गुरुवरा प्रभुवरा साई रात्री तुम्हारा, पुरुनियास दर्शनाची, पुरुनियास दर्शनाची, देई चरणी धारा, गुरुवरा गुरुभजनी मज सवेर मजे, गुरुभजनी मज सवेर मजे, भक्त तुझे अगणित, भक्त तुझे अगणित, गुरुचरणी दृढ आस धरुनी, गुरुचरणी दृढ आस धरुनी, दर्शना केले गुरुवरा प्रभुवरा साई रात्री कुमारा, पुरुनियास दर्शनाची, पुरुनियास दर्शनाची, देई चरणी धारा, गुरुवरा आस काही अंजन सेवा, आस काही अंजन सेवा, मना मुझे निवाले, मना मुझे निवाले, ज्ञान एक नाम एक, ज्ञान एक नाम एक, तुझी रमासरा, गुरुवरा प्रभुवरा साई रात्री कुमारा, पुरुनियास दर्शनाची, पुरुनियास दर्शनाची, देई चरणी धारा, गुरुवरा पाप पुण्य कर्म ज्ञान, पाप पुण्य कर्म ज्ञान, नव्या काही, नव्या काही, देई भक्ती अचल प्रीती, देई भक्ती अचल प्रीती, प्रभु तुझा पायी, गुरुवरा प्रभुवरा साई रात्री
शुभदिनी शब्द घुमविले आज शुभदिनी शब्द घुमविले युवतींचे गुण गाया युवतींचे गुण गाया गुरुराया धन्य रे गुरुराया गुरुराया धन्य रे गुरुराया विभूतींचे गुण तुझ जाणसी गुणवर्णारे धर्मी मानसी विभूतींचे गुण तुझ जाणसी गुणवर्णारे धर्मी मानसी काव्य कराया स्तुती देई मज काव्य कराया स्तुती देई मज विनती तव पाया विनती तव पाया गुरुराया धन्य रे गुरुराया गुरुराया धन्य रे गुरुराया जगदामध्ये दुःख पेटले दर्यामध्ये ते अतिहळहळले जगदामध्ये दुःख पेटले दर्यामध्ये ते अतिहळहळले सुखी जनाने सुखी कराया सुखी जनाने सुखी कराया नाही दया ना काया नाही
भक्ती दे मज लागे नित्य सेवेला नित्य सेवेला अंतरजानसी उत्सव साग वाणी करविला प्रेमे दत्ता रविला प्रेमे दत्ता रविला प्रेमळ दत्ता पायी पडलो भक्ती दे मजला प्रेमळ दत्ता पायी पडलो भक्ती दे मजला नित्य सेवेला नित्य सेवेला गोदावरी तीरी पवित्र शिरडी गोदावरी तीरी पवित्र शिरडी घेतली समाधी साईनाथे साईनाथे गोदावरी तीरी पवित्र शिरडी गोदावरी तीरी पवित्र शिरडी घेतली समाधी साईनाथे साईनाथे वाळवंटी गावी मागुनी मगर वाळवंटी गावी मागुनी मगर श्रीमती गपणी शोभे अलंकार शोभे अलंकार वसती कोणी दत्त अवतार दत्त अवतार गोदावरी तीरी पवित्र शिरडी गोदावरी तीरी पवित्र शिरडी घेतली समाधी साईनाथे साईनाथे लिंबवृक्षकाली लागिते ते गाठ लिंबवृक्षकाली लागिते ते गाठ म्हशीची करुंद धुनी पेटवून धुनी पेटवून झाले भुवरी सकार भुवरी सकार गोदावरी तीरी पवित्र शिरडी गोदावरी तीरी पवित्र शिरडी घेतली समाधी साईनाथे साईनाथे सावळीत बांधे दोरा पडी गिरात सावळीत बांधे दोरा पडी गिरात लोक म्हणते निजती साई योग समाधीत लोक म्हणते निजती साई योग समाधीत लोक कैसे जागे बाबा भक्त हृदयात भक्त हृदयात गोदावरी तीरी पवित्र शिरडी गोदावरी तीरी पवित्र शिरडी घेतली समाधी साईनाथे साईनाथे जय श्री गुरु जय सद्गुरुदाता भक्तजनांची जय श्री गुरुशांती सदा जय श्री गुरु जय सद्गुरुदाता भक्तजनांची जय श्री सुखशांती सदा तुझ्या कृपेने सारे वचन मिळले दीक्षा देऊन तुझी भक्ता उतरले चिंतन न करिता हरची आपदा जय श्री गुरु जय सद्गुरुदाता मानव देशी मन तुझ्या मानिली सदा सबुरी सेवा तुझी शिकवली ओंकारातील सगळा दिले आनंदा जय श्री गुरु जय सद्गुरुदाता रक्षणात सुखी तत्व जाणिले गुरु प्रसादेचे सत्कार केले स्वाध्याय मंडळ मार्ग मोक्षदा जय श्री गुरु जय सद्गुरुदाता चराचराची तू बोलाव्या कोणी
त्यांचेसाठी भक्ती भावने आज अशी प्रार्थना करीत होती. आपण कृपावंत होऊ जगत कल्याणासाठी गुरु शक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे. या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावने श्रद्धा भक्ती निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगात बुद्धी दृष्टी आहे त्यांची सेवा काया वाचा मनाने करून जगात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगात सर्व मानवांना सुख शांती समाधानाचा लाभ होईल. जगात मानवी धर्माचा उदय होईल. मानवी जीवन ईश्वर वैभव अशी आपल्या चरणी प्रार्थना शुभम. आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता त्या दिव्य पुण्यरूपी स्वतःला अनेक कैचा त्रास सोसून दिली. अहर्निश करताना त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन होते. आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो. बिघडणारी व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि शूद्रमधुरीकारांना किंवा खोट्या समजुतींना बळी पडून आळसामुळे अथवा धर्मामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अंधार विचार आले असतील अथवा अंधार वाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध वृत्ती घडली असेल त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो. आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्य वास करो व तसेच तुझ्याविषयीची अचल निष्ठा आमच्यापैकी प्रत्येकाचे अंतःकरणात सदैव जागृत राहो. आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार करू व इतरही अनेक संस्कृती श्रद्धेने करत राहू. जेणेकरून त्या दिव्य पुण्यविभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहो व तुझी आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपा दृष्टी राहील असे करून हे प्रभू आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य करून अहोरात्र पाळण्याची सूट केली. पूर्वीच्या संकल्पनानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुरक्षित असो तथापि गृहीत धर्माची मनुष्याने या जन्मी अधिक प्रयत्नाने करावी. अशा तऱ्हेने तुझ्या नित्य शुद्ध वाचेने तू जगाला जोडा करून दिला आणि उपकाराची वेळ अपकाराने न होईल अशी सुरुवाती ते दयाळू कुटुंबातील सर्व व्यक्तींना जोड एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत निंदून मी मागत आहे. हे भगवंता नारायण आमच्या राष्ट्राच्या उद्धाराकरिता ज्या दिव्य पुण्यविभूती राष्ट्रासाठी त्याग व बलिदान केले राष्ट्रपुरुष व नेते आज अहर्निश जगत आहे. त्यांच्या उपदेशाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडले. नागरिक म्हणून आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो. बिकट आर्थिक व इतर सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊ आणि शूद्र मनोविकारांना किंवा खोट्या समजुतींना बळी पडून आळसामुळे अज्ञानामुळे अथवा अंतःकरणामुळे आमच्या मनात राष्ट्रपुरुष व नेते यांच्याविषयी जे काही अंधार विचार आले असतील अथवा अंधार तोंडावाटे निघाले
आमच्या देशाची अचलनिष्ठा अचलनिष्ठा आमचे पैकी प्रत्येकाचे अंतःकरणात सदैव जागृत राहू आमच्या भावी आयुष्यात आमच्या हातून यांनी योजलेले राष्ट्र उभारणीचे मत कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडू व इतरही आणि सामाजिक सत्कृत्ये प्रत्येक घडत राहू ते नाही करून त्या दिव्यतून विभूती व राष्ट्रपुरुष आम्हावर सदैव संतुष्ट राहू व तुझी आमच्या राष्ट्रावर अशीच अखंड कृपा दृष्टी राहील असे करून येऊ. हे प्रभू आमच्या देशातील सर्व नागरिकांना राष्ट्राप्रित्यतेचे कर्तव्य कर्म अहोरात्र पाण्याची सुबुद्धी दे. जगतातील राष्ट्रे आज सुख समृद्धी जरी अनुभवित असतील तरी राष्ट्रोन्नतीचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने अधिक प्रयत्नाने करावे. अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्य शुद्ध वाचे तू जगाला जो धडा घालून दिला आहे त्याला अनुसरू व राष्ट्रासाठी बलिदान केलेल्या वीर पुरुषांच्या उपकाराची भेट आमच्या अपकाराने न होईल अशीच बुद्धी हे दयागणा देशातील सर्व व्यक्तींना तू दे. एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन आम्ही गुरुभक्त